पुण्यातल्या ILS महाविद्यालयामध्ये आपण पाहतोय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। महाविद्यालयामध्ये मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत आणि आपण पाहतोय की प्रशासनाच्या विरोधामध्ये हे सगळे ABVPचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी जे आहेत ते प्राचार्यांच्या दालनामध्ये आपण पाहतो की ठिय्या मांडून बसलेले आहेत। गेल्या काही जवळपास अर्ध्या तासापासून आपण पाहतो की प्राचार्यांच्या दालनामध्ये यांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। नक्की महाविद्यालयामध्ये समस्या काय आहेत आणि कशाच्या विरोधात हे आंदोलन करतात आपण थेट आंदोलकांकडून जाणून घेणार आहोत। काय समस्या आहेत नक्की महाविद्यालयात? या कॉलेज प्रशासनामध्ये म्हणजे ह्या कॉलेजमध्ये विविध समस्या आहेत, जसं की या कॉलेजचं कॅन्टीन गेले 3-4 महिने झाले बंद आहे। परत FRAच्या नियमांचं उल्लंघन झालेलं या कॉलेज प्रशासनाने उल्लंघन केलंय त्याचं। म्हणजे सेकंड इयर BBA LLBच्या विद्यार्थ्यांची अचानक म्हणजे आता जानेवारी महिन्यामध्ये सांगितलं की तुमची 15,000 फी वाढलेली आहे। परत या कॉलेजमध्ये जे आपलं जे A विंगचं हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलचं रिनोव्हेशन होणार होतं, पण ते रिनोव्हेशन देखील अजूनपर्यंत झालेलं नाहीये, त्याची सुरुवात देखील झालेली नाहीये। त्याचबरोबर जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनच्या समोरचा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याचं एवढा खराब काय त्रास? त्या जसं याने सांगितलं तसेच रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत। रस्त्यामध्ये पूर्ण खड्डे आहेत। जे कॉलेज कॅम्पसमधले रस्ते आहेत तेच खराब आहेत। कॉलेजमध्ये CCTV वगैरे ह्या ज्या सिक्युरिटी CCTV ह्या ज्या बेसिक आम्हाला सोयी सुविधा हव्या असतात त्या सुद्धा कॉलेज नीट पुरवठा करत नाही त्या गोष्टींचा। 15,000 रुपये फी वाढवली अचानक कॉलेजने। हे आम्हाला एवढं अचानक परवडणं शक्य नाही या गोष्टी। विद्यालयानं शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ केली आहे। तुम्ही काय आता इथून हलणार आहे की नाही? प्रशासनाचं कोणी आले की नाही? जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। पाहतो की सगळे कार्यकर्ते जे आहेत ते प्राचार्यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत। प्रशासनानं या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावं आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी आपण पाहतो की प्राचार्यांच्या दालनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन जे आहे सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।